जय शिवराय यूट्यूब फॅमिली. तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आज मी 20K सबस्क्राईबपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. आणि आता मी तुम्हाला माझे पूर्ण ABCD तुम्हाला पहिल्यापासून सांगणार आहे की माझ्या यूट्यूब चालू करण्यापासून ते इथपर्यंत येण्याच्या प्रवासात मला काय काय अडचणी आल्या. कसं झालं ना, सुरुवातीला माझ्या काही मनात पण नव्हतं की यूट्यूब चॅनल चालू करावे. आणि असंच आमच्या गावाजवळील यूट्यूब चॅनल आहे बघा, मनोहर इरामे सर, त्यांच्या यूट्यूब चॅनलद्वारे आम्हाला आमच्या गाईची माहिती द्यायची होती. त्यामुळे ते आमच्या घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर त्यांच्यासोबत माझा थोडा संवाद झाला. तर त्या आमच्या गप्पामधून त्यांनी असं बघितलं, माझ्यामधलं काही टॅलेंट ओळखलं आणि त्यांनी सांगितलं की ताई तुम्ही खूप छान बोलता, तुमच्यात काहीतरी टॅलेंट आहे आणि तुम्ही नक्की एखादं यूट्यूब चॅनल चालू करा, बघा तुम्हाला नक्की सपोर्ट मिळेल. मग माझ्या मिस्टरांचा पण मला खूपच चांगला सपोर्ट होता. मग मी विचार केला ठीक आहे आता आपण काय करू, यूट्यूब चॅनल चालू करू. मग मी 27 नोव्हेंबरला यूट्यूब चॅनल चालू तर केलं, पण हळूहळू असं वाटत नव्हतं की एवढा सपोर्ट भेटेल. हळूहळू खूप प्रयत्नाने माझे 200च्या पुढं थोडे सबस्क्रायबर झाले. आणि 200च्या पुढं सबस्क्रायबर झाल्याच्यानंतर माझ्या मोबाईलमध्ये 2 ID होत्या आणि ती पहिली ID डिलीट करायची होती. तर त्यावेळेस काय झालं, माझ्या मिस्टरांकडून ही ID डिलीट करते वेळेस चुकून दुसरी जी ID आहे, समजा ही दुसरी ID डिलीट करते वेळेस चुकून ही ID डिलीट झाली. आणि मला एवढा पश्चाताप झाला की अरे आता आपण एवढी खूप असं मला त्रास वाटायला लागला मनाला की आपण किती मेहनत घेतली. त्यावेळेस मला 200 सबस्क्रायबरपर्यंत येईपर्यंत खूप मेहनत लागली आणि आता आपलं एवढं मोठं मेहनत पूर्ण वायाला गेली. पण माझ्या मिस्टरांनी सांगितलं की मी ज्या माऊलीची भक्ती करते, तुझ्या त्या माऊलीच्या मनात नसेल की तुझं यूट्यूब चॅनल असावं. कारण की माझ्या नातेवाईकांच्या आधी मला नकार होता यूट्यूब चॅनल चालू करण्यासाठी, तर त्यांच्या पण मनात नसेल तुझ्या माऊलीच्या की तुझं यूट्यूब चॅनल असावे म्हणून. तर ठीक आहे, जाऊ दे आता तुझं यूट्यूब चॅनलचा आपण नाच सोडून देऊ आणि तू थोडेफार माझ्याच यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकत जा. मी म्हटलं ठीक आहे, पण मी विचार केला की नाही, मी माझा पहिला व्हिडिओ श्री गुरुदेव म्हणजे माझ्या स्वामीच्याच नावाने सुरू केला. तर मी स्वामीजवळ जाऊन बसले आणि सांगितलं, विचारलं त्यांना की जर तुमच्या मनात असेल तर माझं चॅनल नक्कीच परत येईल. मग माझ्या मिस्टरांनी गणेशदादा फारताळेला सुद्धा कॉल केला की चॅनल वापस येईल का. तर बऱ्याच जणांनी सांगितलं की नाही, एकदा चॅनल डिलीट झालेलं परत येत नाही. पण मला माझ्या स्वामीवर, माझ्या माऊलीवर मला विश्वास होता आणि खूप प्रयत्न करून माझं चॅनल 15-20 मिनिटात लगेच रिटर्न आलं. त्यावेळेस मी खूप खुश झाले आणि परत पुन्हा नव्याने सुरुवात केली. मी असे शॉर्ट व्हिडिओ टाकत गेले आणि यांचं असं ध्येय होतं की एक तरी व्हिडिओ आपला असा व्हायरल जाईल की त्यामुळे आपले सबस्क्रायबर नक्की वाढतील आणि आपला शॉर्ट व्हिडिओ व्हायरल जाईलच. मग आम्ही खूप प्रयत्न करून मी त्या दिवशी भगवी साडी घातली, मी खूप फुल मेकअप केला आणि खूप प्रयत्न करून माझ्या मुलीने आणि आम्ही एक व्हिडिओ बनवला शिवरायांचा. तर त्यामुळे माझ्या मिस्टरांना गॅरंटी होती की हा व्हिडिओ नक्की व्हायरल होईल. पण झालं काय, तो व्हिडिओला काही जास्त व्ह्यूज आले नाही, व्हायरल झाला नाही. मग आम्ही विचार केला की नाही, आपण विचार करून जे बनवतोय, ज्याला खूप खूप असं कष्ट करतोय देऊन जे बनवतोय त्याला काही यश नाही आलं. मग आम्ही सुरुवात केली की सहसा जे रोजच्या अनुभव जे येतील ते काही व्लॉग टाकायचे. मग मी असे ज्वारी सोंगायचं काम चालू असताना सहज एक शेतकऱ्यासाठी व्हिडिओ टाकला की आता मुलगी देणारे सहज म्हणतायत की शेतकरी नवरा नको, आणि मला शेतकरी नवरा नको म्हणणाऱ्या मुलींसाठी माझं एकच सांगणं आहे की ज्या मुली म्हणत आहेत की शेतकरी नवरा नको, त्यांना माझं एकच सांगणं आहे की एक दिवस असा येईल की शेतकरी असेल लाखात एक आणि शेतीत कष्ट करणारा असेल करोडोत एक. तर तो माझा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला आणि तो माझा व्हिडिओ 1.5 मिलियनपर्यंत जाऊन पोहोचला. 1.5 मिलियनपर्यंत जाऊन पोहोचला आणि 1.2 पर्यंत गेला आणि त्याच्याबरोबर तो बाकीच्या व्हिडिओंना पण घेऊन गेला. मग मी विचार केला की नाही, आपल्याला दुसऱ्याच्या व्हिडिओवर रिमिक्स नाही करायचं, बॅकग्राऊंड वापरायचं नाही आणि आपल्या स्वतःच्या शेतीमध्ये आपल्याला जे सुचतं ते बनवायचं. मग मी उखाणे चालू केले, पण उखाणे पण आधी मी सुरुवातीला यूट्यूबवरून इकडून तिकडून बघून उखाणे टाकले. तर त्या उखाण्याला एवढा रिस्पॉन्स नाही भेटला जे मी स्वतः माझ्या मनाने तयार केले. अशा मनाने केलेल्याला खूप सपोर्ट भेटला. आता चक्क माझे 3-3.5 महिने झाले. 3.5 महिन्यात माझे 20K सबस्क्रायबर कंप्लीट झाले. आता मला बरेच जण विचारत आहे, आता मी सर्व सबस्क्रायबरच्या कमेंट येतात तर कमेंटला रिप्लाय देणं होत नाही ना,
त्यामुळे मी आता दिवसातून 3-3, 4-4 वेळेस लाईव्ह घेत असते, कारण की मला असं वाटतं की मला माझ्या सर्व सबस्क्रायबरची ओळख व्हायला पाहिजे. म्हणून मी सर्वांना लाईव्ह येतात आणि सर्वांच्या कमेंटला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करते. आणि त्यावेळेस आता सर्वजण मला म्हणत आहे की आता ताई उखाणा घ्या, त्यावेळेस मी स्वतःच्या मनाचे उखाणे घेते. आणि आता मग काय व्हायला लागलं की त्या लाईव्हमध्ये माझ्या लाईव्हमध्ये 500-600 पर्यंत जॉईन होतात, पण त्या लाईव्हमध्ये 1-2 तरी मला न आवडणारे कमेंट येतात. पण कसं असतं, काही जणाला असं स्त्रियांनी पुढे गेलेलं आवडत नाही, पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून जे मला सपोर्ट करतात त्यांच्याकडे लक्ष देते. म्हणून मी इथपर्यंत आले. मला हेच सांगायचं आहे की जे कोणी शेतकरी असेल किंवा महिला वर्ग असेल, ज्यांची इच्छा असेल यूट्यूब चॅनल चालू करावं, त्यांनी सुद्धा यूट्यूब चॅनल चालू करावं. आणि आता मला बरेच जण विचारत आहे की तुमचे एवढ्या लवकर सबस्क्रायबर का झाले, तर त्यांना मी एकच सांगेन की तुम्ही शॉर्ट व्हिडिओवर जास्त फोकस करा आणि स्वतःच्या आवाजातील व्हिडिओ जास्त बनवा, म्हणजे तुम्हाला सबस्क्रायबर आणि तुमचे व्ह्यूज जास्त होतील. आणि व्ह्यूज जास्त गेल्याच्या नंतर ते आपण कसं करतो, यूट्यूबवरून बघितल्यानंतर टाकलं की ते सर्वांना माहीत असतं. जे कोणालाच माहीत नाही, आपली कॉपी कुठेच भेटणार नाही, असे काहीतरी व्हिडिओ बनवा. बस एवढंच बोलून मी माझे शब्द संपवते. आता मी खूप खुश आहे आज 20K सबस्क्रायबर झाल्याबद्दल.